प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यात एकदा तरी ह्या 3-3.5 पायऱ्या चढून तिरुपतीला यायला पाहिजे. आमचं नशीब एवढं भारी आहे तुम्हाला सांगतो. विषय झाला विषय. घरच्यांच्या बरोबर भांडून आम्ही कसा तर नाही, आम्ही तुम्ही पोचायच्या आत पोचल म्हणून आम्ही चालायला स्टार्ट केले. तर त्यांच्या आधी पोचायचं आहे. हे यार एक्सप्रेशन दे रे काय तर. काल रिझल्ट लागला 5th इयरचा, लास्ट सेमचा. फर्स्ट क्लासने पास झालो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आता बालाजीच्या, तिरुपती बालाजीच्या पायऱ्या बेअरफूट चालतोय. ह्या 9000 पायऱ्या आहेत सगळ्या मिळून. 1000 पायऱ्या झाल्यात आणि आम्ही स्टार्टिंगपासून ठरवले की शेवटची पायरी चढवतोपर्यंत बसायचं नाही. काय करून थांबायचं ना, सुट्टी नाही. लोक दमून थांबला तिथं. पण आपण सुट्टी नाही, आपण चालायचं. हर्षू दम लागला काय. लोक कडेनं बसल्यात, दम लागलाय त्यांना आणि आपण कॉन्फिडन्सनं पुढे चाललोय. अशा वेळी एक्सरसाइजचं महत्त्व कळते. ती लोक बसलेले असताना आपला स्टॅमिना आणि ताकद आपली चांगली असते, आपण पुढे जाऊ शकतोय. एक्सरसाइजचं महत्त्व आहे. 1800 स्टेप्स चढून आलोय, अजून 1750 बाकी आहेत. हे मोठे मोठे स्टोनचे स्ट्रक्चर्स आहेत. मी नुसतं चालत आलोय तर दम लागतोय. लोक प्रत्येक पायरीवरती एक एक दिवा, हळदी कुंकू लावत लावत त्यांनी केलेली मन्नत पूर्ण झालेली असते म्हणून पायऱ्या चढतात. वरती चढताना 1800 पायऱ्या झाल्या की थोडा प्लेन आहे 200 मीटर. तिथं मग तुम्हाला असं खायला बारके बारके हॉटेल स्टॉल वगैरे आहेत. जसजसं तुम्ही वरती येत आहे तेव्हा आपोआप असं स्पिरिच्युअल फिलिंग आणि असं मोटिवेशन यायला चालू होतं आणि खूप भारी वाटायला लागले जसजसं वरती येईल तसं. हवामान पण एकदम गार झाले, भारी वाटायला एकदम. प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यात एकदा तरी ह्या 3-3.5 पायऱ्या चढून तिरुपतीला यायला पाहिजे. आणि लास्ट इयरचा एक्झामचा रिझल्ट फर्स्ट क्लासनं पास झाल्यावरती तरी आणखीनच भारी वाटायला लागले. 2400 पायऱ्या पूर्ण झाल्या. प्रत्येक 50 पायऱ्यानंतर त्यांनी पायरीवरती कितवी पायऱ्या त्याचा नंबर लिहिला. आणि ह्या सगळ्या स्टेप्सला त्यांनी खूप चांगलं ट्रीट केलं आहे. जिथं जिथं घाटावरती जायचा रस्ता आहे ते माझ्या मागे दिसत असेल तिथं तिथं असं अंडरग्राऊंड टनेल दिलेत पेडेस्ट्रियनला जाण्यासाठी, जेणेकरून दोघं एकमेकांना क्रॉस होणार नाहीत. आणि नंतर वरती हे शेड केली आहे कॉन्क्रीटच्या स्लॅबची, त्यामुळे पावसाळा उन्हाळा कोणत्या पण सीझनमध्ये आपण निवांत बेअरफूट क्लायमेटची चिंता न करता जाऊ शकतो. चढायला काय म्हणजे जास्त अडचण येत नाही. आणि सगळ्या पायऱ्या एकदम क्लीन व्यवस्थित, रायझर आणि ट्रेड वगैरे पण एकदम भारी आहे, त्यामुळे चढायला जास्त प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि आम्ही एक्सरसाइजचं, रनिंगचं, ॲथलीटचं ज्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आहे अर्हता, त्यांची आम्ही दोघांनी पण जर्सी घालून आलो आहे. आणि
आशिष सर, आम्ही सगळ्यांना क्रॉस करत करत पुढे चाललोय. अजून कोणी सुद्धा आम्हाला क्रॉस केलेलं नाहीये. हा बोला, काहीतरी बोल. तुला काय वाटण झाले, माझं काल 15 किलोमीटर रनिंग झाले तरी पण मी आता कराले. हा, पुढच्या आठवड्यात अजून माझी रेस आहे. हैदराबादला जायचं, प्रवास करायचा आहे अजून. आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली. सर तुमचं नाव सांगा. आशिष शेटे. थँक्यू. चला येतो. हर्षू नाही तर आम्हाला चढता चढता शेकरू खार दिसलेली आहे. ओ वा, ही नष्ट होत आलेली प्रजाती आहे माहिती आहे काय. मी परवा म्युझियम मध्ये बघितले हर्षू, खरं खोटं नाही. मुंबईमध्ये म्युझियम मध्ये सेम दाखव तुला फोटो. लेख अनुभवायला मिळते. हा चला चालत जायचंय आपल्याला. ह्याच्या आधीपर्यंत फक्त स्टेप्स होत्या, कडेला दोन्ही बाजूला जंगल होतं. आता एका बाजूला जंगल आहे आणि एका बाजूला गाड्या वगैरे जातात. फक्त रोडची क्वालिटी कशी आहे, फुटपाथची क्वालिटी कशी आहे, नियोजन एकदम परफेक्ट आहे. शेवटच्या 500 पायऱ्या राहिल्यात. हर्षू कुठं आहेस? अजून बसलेलो नाहीये आम्ही, सलग चालतोय. शेवटच्या टप्प्यात आलो आता. जास्त हिल लागत आहे. 2 तास चाललोय. झालं 1 किलोमीटर राहिले, आता पोचतोय. शेवटचं 1 किलोमीटर रनिंग झालं आता. 2 तास 32 मिनिटं झाले आहेत. बेअरफूट पहिल्यांदा रनिंग चालू आहे. बरोबर 9 किलोमीटर झालेलं आहे वॉचमध्ये. तुझ्या पायाची कंडिशन काय होणार आहे ती बघण्यासाठी. चल तू. त्यानंतर स्ट्रेचिंग केले, मसल्स लूज केले व तिरुपती बालाजीचा प्रसाद घेतला. थोडा म्हणा की